मित्रांनो, मार्क्स आणि पर्सेंटाइल या दोन्ही गोष्टी कम्प्लिटली डिफरंट आहेत आणि नर्सिंग कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन हे पर्सेंटाइल वरूनच मिळतं, त्यासोबतच रँक वरती पण डिपेंड असतं. आता एक्झॅक्टली हा रँक काय असतो, मार्क्स काय असतात, पर्सेंटाइल काय असतात आणि पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल हे दोन्ही गोष्टी डिफरंट कशा आहेत, पर्सेंटाइल आपण काउंट कसं करायचं, या सर्व गोष्टी आजच्या एका व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल यांच्यामध्ये एक्झॅक्ट डिफरन्स पाहणार आहोत. सीटी सेल पर्सेंटाइल एक्झॅक्टली कसं कॅल्क्युलेट करतं, सेम मार्क्सला डिफरंट पर्सेंटाइल का येतो. लाईक आता तुम्हाला जर एका स्टुडंटला 75 पर्सेंटाइल असतील, 75 मार्क्स, आणि एका स्टुडंटला 65 मार्क्स असतील, पण दोघांचं पर्सेंटाइल सेम येतं. अशा का गोष्टी होतात. त्यासोबतच डिफिकल्ट पेपर वर्सेस इझी पेपर मध्ये पर्सेंटाइल कसा चेंज होतो आणि एमएच नर्सिंग सीईटी मध्ये अप्रॉक्सिमेट मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल ट्रेंड काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ जरी लेंदी झाला तरी खूप महत्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. कारण मी शेवटी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही इझिली एस्टिमेट करू शकता की तुमचा स्कोर सेफ रेंज मध्ये आहे की नाही. आता फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात पर्सेंटेज वर्सेस पर्सेंटाइल. पर्सेंटेजचा मिनिंग पाहूयात. पर्सेंटेज काय असतं, तर पर्सेंटेज म्हणजे मार्क्स ऑप्टेन, म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळाले. सपोज 100 आउट ऑफ तुम्हाला 75 मार्क्स मिळालेत, तर 75 डिवायडेड बाय 100 म्हणजे हे टोटल मार्क्स इंटू 100 केलं जातं. म्हणजे याचं पर्सेंटेज किती आलंय, 75%. याच्यानंतर एक गोष्ट येते ती म्हणजे पर्सेंटेज आणि पर्सेंटाइल या दोन्ही सेम गोष्टी आहेत, तर असं अजिबात नाहीये. पर्सेंटाइल आणि पर्सेंटेज या दोन्ही गोष्टी कम्प्लिटली डिफरंट आहेत आणि तुम्हाला नर्सिंग मध्ये ऍडमिशन हे पर्सेंटाइलच्या बेसवरती मिळतं, ना की पर्सेंटेजच्या. कळत आहे. आता तुम्हाला जर 75% असतील आणि 75 पर्सेंटाइल असतील, तर या दोघांचाही अर्थ हा वेगवेगळा असतो. कळतंय. एक्झॅक्टली अर्थ काय असतो, कॅल्क्युलेट कसं करायचं ते आपण पुढे पाहूयात. आता मित्रांनो, पर्सेंटाइल एक्झॅक्टली काय असतं, तर पर्सेंटाइल म्हणजे कंपॅरिझन विथ अदर स्टुडंट. काय, तर पर्सेंटाइल म्हणजे काय, कंपॅरिझन विथ अदर स्टुडंट. आता फॉर्म्युला काय असतो आपल्याला पर्सेंटाइलचा, तर नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोरिंग लेस दॅन यू डिवायडेड बाय टोटल स्टुडंट्स इंटू 100. हा असतो तुमचं पर्सेंटाइल. आता सपोज एक कन्सिडर करा, टोटल स्टुडंट्स आपल्याकडे आहेत किती, 40,000, आणि तुमच्यापेक्षा कमी मार्क्स किती जणांना आहे, तर 36,000 स्टुडंट्सला आहेत असं कन्सिडर करा. मग पर्सेंटाइल काय येणार, तर 36,000 डिवायडेड बाय 40,000 इंटू 100, म्हणजेच तुमचं पर्सेंटाइल किती आहे, तर 90 पर्सेंटाइल. आता याचा मिनिंग तुम्ही 90 स्टुडंट पेक्षा बेटर स्कोर केलाय. याचा अर्थ काय, 90 पर्सेंटाइल म्हणजे तर तुम्ही 90% स्टुडंट्स पेक्षा छान स्कोर केलाय, बेटर स्कोर केलाय. कळतंय. आता मार्क्स आपले पर्सेंटाइल कसे होतात हे पाहूयात. आता त्याआधी मित्रांनो पहा, आपण एक काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केला आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनलाइज प्रिफरन्स लिस्ट देत असतो. आता यामध्ये वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस, स्टेप बाय स्टेप गायडन्स, सिलेक्शन स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण प्रत्येक राऊंडसाठी वेगळी एक कॉलेजची प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो, अकॉर्डिंग टू युअर चॉईस, अकॉर्डिंग टू युअर प्रिफरन्स. ही पर्सनलाइज लिस्ट असते आणि ती आपण तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स मध्ये तयार करून दिली जाते. याची प्राइस, या कोर्सची प्राइस फक्त 999 रुपये आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी मी इथे नंबर दिलाय, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता आपल्याकडे दोन केसेस असतात वेगवेगळे. ओके, कन्सिडर करा एक डिफिकल्ट पेपर आहे केस 1 मध्ये, पेपर खूप जास्त अवघड आहे. आणि केस 2 कन्सिडर करा की पेपर इझी आहे. ओके, आता तुमचे मार्क्स जर पेपर 1 मध्ये, केस 1 मध्ये 75 मार्क्स असतील आणि डिफिकल्ट पेपर असल्यामुळे तुमचा पर्सेंटाइल किती होणार, 92 पर्सेंटाइल होणार. तेच जर पेपर इझी असेल आणि तुम्हाला त्या पेपरमध्ये 75 मार्क्स पडले, तर
तुमचं पर्सेंटाईल किती होणार? 82%. म्हणजे पहा नियरली जर पेपरची डिफिकल्टी लेवल, कारण कसं होतं शिफ्ट वाईज पेपर चेंज असतात, डिफिकल्टी लेवल शिफ्ट वाईज चेंज होतात. त्याच्यामुळे ही गोष्ट आणली, कारण बरेच विद्यार्थ्यांचं असं होत होतं की शिफ्ट वेगवेगळ्या असतात आणि एका शिफ्टला पेपर अवघड असतो, तर एका शिफ्टला पेपर इझी असतो. मग पर्सेंटेज हे जस्टिफाय करत नव्हतं, जस्टिस देत नव्हता स्टुडंट्सला. त्यामुळे महाराष्ट्र सीईटी सेलने आपल्यासाठी पर्सेंटाईल आणलेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला एक्झॅक्ट कॉलेज अलॉट होऊ शकतं. आता इथे काय, इथे पहा नियरली 10% डिफरन्स येतोय फक्त पेपरच्या लेवलने, डिफिकल्टी लेवलने. आता तुम्हाला एक्झॅक्ट, आता जर तुमच्याकडे असतील, तुम्हाला जर कन्सिडर करा मार्क्स पडले असतील नियरली 25 to 30 मार्क्स असतील किंवा 30 to 35 मार्क्स असतील, तर याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला 30% आहेत, असं अजिबात नाही. तुमचा जर 25 to 35 असा स्कोर येत असेल, तर तुम्हाला नियरली 60-65% हा नक्कीच येईल किंवा 70% पर्यंत देखील तुमचा स्कोर हा जाऊ शकतो. सो फक्त एकच गोष्ट मॅटर करत नाही पर्सेंटाईल काढण्यासाठी की फक्त तुम्ही पेपरची डिफिकल्टी लेवल, तर त्याच्यासोबत बरेचसे फॅक्टर्स मॅटर करतात. आणि तुम्हाला एक्झॅक्टली माहिती करून घ्यायचं असेल की 20 मार्क्सला किती पर्सेंटाईल येतील, 30 मार्क्सला किती पर्सेंटाईल येतील, 90% साठी किती मार्क्स लागतील, या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असेल तर मला एकदा कमेंटमध्ये सांगा, मग म्हणजे मला त्या टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ आणता येईल. आता तुम्हाला क्लिअरली समजलं असेल की पर्सेंटेज म्हणजे तुमचे मार्क्स आणि पर्सेंटाईल म्हणजे तुमची कॉम्पिटिशन मधली पोझिशन. एमएच नर्सिंग सीईटी मध्ये पर्सेंटाईल इज फार मोर डिफरंट दॅन पर्सेंटेज. त्याच्यामुळे नेहमी आपल्याला पर्सेंटाईल वरती फोकस करायचा आहे. आता मित्रांनो, व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर शेअर करा, बिकॉज मेनी स्टुडंट स्टील डोंट अंडरस्टँड पर्सेंटाईल प्रॉपरली. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. एक्झॅक्टली तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल मार्क्ससाठी, स्पेसिफिक मार्क्ससाठी किती पर्सेंटाईल येतील, तर मला कमेंट करून विचारू शकता किंवा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या टॉपिक वरती नक्कीच आणूयात. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.